नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑगस्टचा हा महासंगमचा भाग तुम्ही ऐकत आहात। आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय आणि आज बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात आणि आता फक्त 2च दिवस शिल्लक आहेत महासंगम संपायला। तर बघा, सुरुवातीला हा अर्जुन सायलीला विचारतो, अद्वैत आराम करतोय ना? मग सायली म्हणते, हो ते आराम करतात, बरं झालं तुम्ही त्यांना आराम करायला सांगितलं। मग अर्जुन या तेजसला आणि मानसीला घेऊन त्या कुमुद मावशीच्या घरी गेलाय। त्या कुमुद मावशीचा ऍड्रेस त्यांना म्हणजे मिळालाय ना तेजसला आणि मानसीला। आता ते दोघे जण तिथे पोहोचलेत, पण असं नाही वाटत आहे का की हे मधुभाऊंच्या गल्लीत गेले, म्हणजे कुसुम राहत होती ना त्या गल्लीमध्ये, आणि घर सुद्धा कुसुमचंच आहे बरं का प्रेक्षकांनो। आता पत्ता विचारत विचारत ते तिथे गेलेत त्या घराजवळ आणि बघा पुढे काय होतं। ऑलरेडी मैपतची माणसं तिथे पोहोचलेली आहेत त्या मावशीला किडनॅप करायला। ती जी मावशी आहे ना ती गायत्रीची आहे, म्हणजे थोडं तुझं माझं या मालिकेतली विलन। आता ती मावशी आहे ना ती ऑलरेडी किडनॅप झाली आणि बरोबर त्याच वेळेला तिथे अर्जुन, तेजस आणि मानसी पोहोचलेले असतात। पण हे गुंड अतिशय शिताफीने त्या मावशीला पोत्यात गुंडाळतात बरं का। अर्जुन आणि तेजस पत्ता विचारत विचारत त्या घराजवळ ऑलरेडी पोहोचलेत। बघा ना प्रेक्षकांनो, अगदी हल्लीच बघितली आपण कुसुमताईंचीच खोली आहे ती। तर बघा, हे तिघेही दाराजवळ पोहोचलेत। अर्जुन म्हणत असतो, अरे दरवाजा तर इथून बंद दिसतोय, कुठे मागे खिडकी वगैरे आहे का घराला, किंवा मागचा रस्ता, चला बघूयात। आता हे तिघे मागच्या रस्त्याने म्हणजे मागच्या दाराने जातात। कुमुद मावशी असा आवाज देतात, पण तिथून काहीही आवाज येईना। आता तेजस म्हणतो, अरे चा, हे काय झालंय, मागचा दरवाजा उघडाच आहे, समोरून दार लावलेलं आहे, काय म्हणजे काय प्रकार आहे। आता तेवढ्या तिथून काही गुंड आहे ना ती पोतं घेऊन गेली आहेत बरं का। अर्जुन त्यांना आवाज देतो, का हो दादा, इथे कुमुद मावशी राहतात, तुम्हाला माहिती आहे का? पण ती गुंड एकही शब्द न बोलता चालले जातात तिथून। अर्जुन आणि तेजसला जरा वियर्ड वाटतं हे सगळं, पण आता हे सगळं नंतर संशयास्पद वाटायला लागतं या सगळ्यांना। काय होतं ते बघा। अर्जुनच्या अचानक लक्षात येतं की नक्कीच ही जी माणसं आता समोरून गेली ती कुमुद मावशींना नक्की घेऊन गेली असावी। तेजस म्हणतो, कसं काय, अरे असं कसं काय झालं अर्जुन म्हणतो, कोणाला तरी कळलंय की तुम्ही कुमुद मावशीला इथे भेटायला आलात, तुमची भेट होऊ नये म्हणून त्या कुमुद मावशीला इथून नेण्यात आलंय। आणि मानसी म्हणते, हे काम गायत्री वहिनी नक्कीच करू शकतात। आता अर्जुन म्हणतो, त्यांना कसं कळलं तुम्ही इथे आलायत ते? मानसी म्हणते, कळलं असेल तर हे काम नक्कीच त्यांचं असू शकतं। आता अर्जुनला आलंय टेन्शन, ह्या कुमुद मावशीला कसं शोधायचं, सगळी जबाबदारी अर्जुनवरच आली आहे प्रेक्षकांनो। पण बघा आता पुढे पुढे काय घडलंय। आता त्यांनी कलाला वाचवण्याचा थरार पुढच्या प्रसंगामध्ये दाखवलाय। आज न जवळपास सगळा महासंगम सॉर्ट आउट झालाय प्रेक्षकांनो या दोन्ही मालिकेंचा, आणि इथून पुढे बहुतेक उद्या आणि परवा तुम्हाला ठरलं तर मगच बघायला भेटेल असा अंदाज दिसतोय। तर बघा, म्हणजे जे आज बघितलंय ना मी त्या अर्थी तुम्हाला सांगते, कारण आज कला पण सापडली आहे आणि फक्त ती मावशी सापडायची राहिली। आणि सगळ्यात मेन जो पॉइंट आहे ना आपला ठरलं तर मग मालिकेच्या या महासंगम मध्ये, ती ही मावशी आहे बरं का प्रेक्षकांनो, कुमुद मावशी। मैपतने त्या मावशीचा एक मोठा प्लॅन केला। आता काय त्यासाठी पूर्ण एपिसोड बघा। हा राहुल आता कलाला म्हणत असतो की त्या पूजाला फोन कर, पण कला त्याला म्हणत असते, मी नाही फोन करणार, तू किती प्रयत्न कर पण मी नाही करणार। मग आता इकडे ही सायली अद्वैतला चहा द्यायला आलेली असते रूम मध्ये। अद्वैत रूम मध्ये नसतो। सायली बराच वेळ आवाज देते, अद्वैत भाऊजी कुठे आहात, पण अद्वैत घरात नसतोच। सायलीच्या आता ते लक्षात येतं आणि ती ही गोष्ट कल्पनाताईंना जाऊन सांगते, अहो अद्वैत भाऊजी दिसत नाहीये घरात। कल्पना म्हणते, अगो मग एक काम कर ना, तू अर्जुनला फोन करून बघ। सायली पटकन अर्जुनला फोन लावते बरं का, आणि झालेला प्रकार सांगते की अद्वैत भाऊजी काही घरात दिसत नाहीयेत हो, आणि घरात पण कुठे नाहीयेत। अर्जुन म्हणतो, अगं पण तू तिथेच होतीस ना घरात। मग सायली म्हणते, अहो मी चहा करायला खाली आले पण ते तिथे नव्हते। मला वाटतं की आपलं शेवटचं लोकेशन जिथे सापडलं होतं ना कलाचं देवळाजवळ, मला वाटतं अद्वैत भाऊजी तिथेच असतील, मी तिथे पोहोचते, तुम्ही पण पोहोचा ना लवकर। आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी पोहोचतो तिथे। सायली आता फोन ठेवते आणि कल्पनाताईंना सांगते, देवळाजवळ चालली आहे अद्वैत भाऊजींना शोधायला। आणि सायलीच्या अंदाजाप्रमाणे एक्झॅक्टली तो अद्वैत तिथेच असतो। आता तो कलाच्या आठवणीमध्ये प्रचंड रमलेला असतो। प्रेक्षकांनो, ही मालिका मी अगोदर द्यायची, अतिशय सुरेख मालिका होती ही सुद्धा, पण ना अशात त्यांनी जरा वेगळाच ट्रॅक लावलाय, कारण काही केला या दोघांची लव्ह स्टोरी काही पुढे सरके ना, आणि वेळेच्या म्हणजे अभावी मी ही मालिका देऊ शकत नाहीये, अफसोस। पण बघा आता सायली आली आहे तिथे आणि या अद्वैतला म्हणते, भाऊजी असं करून कसं चालेल, इतके टेन्शन का घेताय? अद्वैत म्हणत असतो, अगं सायली, खरेला काही झालं तर मी जगू शकणार नाही ग, मी काय करेल तिच्याशिवाय, मला ना आता टेन्शन आलंय ग। मग आता सायली त्याला म्हणते, भाऊजी असे खचून जाऊ नका, आणि ती आता त्याला मंदिरात नेते। भाऊजी चला आपण देवळात जाऊन देवाजवळ प्रार्थना करूयात, आपली इच्छा देव नक्की पूर्ण करेल।
कला सापडेल, तुम्ही नका काळजी करू. आणि आता सायली त्याला तिथे देवळात घेऊन जाते बरं का प्रेक्षकांनो. आणि इथे कला त्याच गोडाऊन मध्ये जिथे अद्वैत आणि सायली आलेत. आता तिथे ना प्रेक्षकांनो सायली आता छान भजन वगैरे म्हणते. असं एक फुल ऑफ ड्रामा तुम्ही हा महासंगम ऐकत आहात. सायलीने आता जे भजन गायलंय ना ते ओरिजिनल आहे, म्हणजे तिने नाही गायलंय, एका दुसऱ्या गायिकेने गायलंय, पण अतिशय सुमधुर आणि सुरेख असा म्युझिकल आहे आजचा महासंगम. सायली जेव्हा ते भजन गात असते तेव्हा कलाला या भजनाचा आवाज ऐकू येतो. थोड्या वेळाने अर्जुन, तेजस आणि मानसी ते देखील तिथे मंदिरात आलेत आणि त्यांनी देखील इथे सायलीला जॉईन केलंय. आता हे सगळे भजन गात असताना या कलाला तिथे आतमध्ये गोडाऊन मध्ये आवाज येतोय. आता ती तिथेच आहे. आता बघा कलाला मैपतच्या गुंडाचा मोबाईल सापडतो. कसं बस ती या आधी अद्वैतला फोन करते पण त्याचा फोन तो उचलत नसतो. मग ती सायलीला फोन लावते आणि सायली फोन उचलते आणि ती सांगते, अगं मी बोलते कला, सायली मी कला बोलते, अगं मी ना कुठल्या तरी गोडाऊन मध्ये आहे आणि इथे मला भजनाचा आवाज ऐकू येतोय. आता तेजस मोठ्याने गाणं म्हणतो बरं का. त्याला असं वाटतं की कदाचित ती इथेच कुठे असावी आणि तेजसचा आवाज त्या फोनमध्ये येतो सायलीला. अर्जुन त्याला म्हणत असतो आणखीन मोठ्याने म्हण भजन. आणि मग तो जसं जसं भजन म्हणतो तसं तसं कलाला तिकडे जास्ती मोठ्याने ऐकू येत असतं आणि यांच्या सगळ्यांच्या लक्षात येतं बोलता बोलता की कला इथेच कुठेतरी आहे मंदिरामध्ये, कारण तिचं लास्ट लोकेशन मंदिरातच होतं ना. आता तिथे बरोबर ते कलाला शोधतात त्या गोडाऊन मध्ये आणि हा अद्वैत असा कलाला सोडवतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. गुंडांची फाईट वगैरे होते, इथे खूप वेळ दाखवलाय त्यांनी. आणि मग हा अद्वैत कलाला असं घट्ट जवळ घेतो आणि मग अर्जुन म्हणतो, ओ लवबट चला लवकर, आपण इथे जास्ती वेळ थांबणं धोक्याचं आहे, तसं मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण लवकर चला. आता ते दोघे म्हणजे तिघेही तिथून जातात. मग मैपत, गायत्री आणि राहुल हे 3 विलन बाहेर आलेत बरं का. प्रेक्षकांना तुम्हाला कळतोय ना हा महासंगम, मला कमेंट करून सांगा हा, कारण फ्लो मध्ये मी कधी कधी फास्ट बोलून जाते म्हणून म्हटलं. आता तो राहुल म्हणतो, हे काय त्या कलाला का पळू दिलं तुम्ही, अरे तुमची गुंड पाठवा ओ मैपत आणि त्या अद्वैतला जरा बडवा चांगलं. त्यावर मैपत म्हणतो, काय राहुल तू एकदम कच्चा खिलाडी आहे. हे बाबा जगात काही एकच खेळ नाहीये कुस्ती, अरे बाबा बुद्धिबळ पण असतं जगामध्ये. मैपत त्या राहुलला म्हणत असतो, मी त्या बुद्धिबळातला आता उंट सरकवलाय, आता तो उंट तिरका चालत त्या सुभेदाराच्या घरात पोहोचणार आहे आणि ते सुभेदाराला पण कळणार नाहीये. राहुल म्हणतो म्हणजे, मग ती गायत्री म्हणते की ती कुमुद मावशी स्वतःहून नाही पळाली आहे, मैपतने तिला पळवलंय. आता मगाशी कलासोबत तुम्ही एक बाई पाहिली होती ना, ती वेड्याचं नाटक करते, ऍक्च्युली ती मैपतची गुंडी आहे, म्हणजे मैपतने तिला प्लॅन केलंय कुमुद मावशी म्हणून. आणि तो आता सुभेदारांच्या घरात सगळ्यांना विष देणारे प्रेक्षकांनो आणि सुभेदाराचा खेळ संपवणार आहे असा त्याचा प्लॅन आहे. तर बघा आता पुढे त्या राहुलला काही उमजे ना हे नेमकं काय बोलताय. राहुल म्हणत असतो, मला काही कळत नाहीये तुम्ही दोघं काय बोलताय. मग मैपत म्हणतो, तुला मैपतचा खेळ समजायला टाइम लागल, थांब जरा सांगतो. आता मैपतने एका बाईला आवाज दिलाय, मावशी ए मावशी, आणि मागून नऊवारी घातलेली अशी एक वृद्ध स्त्री बाहेर आली आहे. आता ती जरा भोळसर दिसते. आता हे विचारतो राहुल, कोण आहे ही बाई. मग आता ती गायत्री सांगते, ही आहे माझी खरी कुमुद मावशी. मैपत म्हणतो, कळलं का, ती जी पळाली ना आता ती विष पसरवणारी मावशी आहे, विष पसरवणारी मावशी. हे थोडीच सुभेदारांना कळणार आहे. सुभेदारांना जेव्हा कळल तोपर्यंत सुभेदारांच्या प्रत्येक अंगामध्ये विष पसरलेलं असणार आहे. सगळे काळे निळे होऊन तडफडून मरून जातील एका क्षणात. मैपतचा असा प्लॅन आहे प्रेक्षकांनो. मैपत म्हणत असतो, एका फटक्यात आपले सगळे शत्रू खलास होणार, खलास. त्यामुळेच सांगतोय, बच्चा आहे अजून तू, बच्चा. समजलं का प्रेक्षकांना. थोडक्यात सांगायचं तर त्या गायत्रीची जी ओरिजिनल मावशी आहे त्या गायत्रीने तिच्याकडेच ठेवली आहे आणि मैपतची डुप्लिकेट जी बाई आहे ती पोहोचवली आहे सुभेदारांच्या घरी विष द्यायला सुभेदारांना त्या जन्माष्टमीच्या दिवशी. असा प्लॅन आहे मैपतचा. पुढचा सीन आता सुभेदारांच्या घरचा दाखवलाय. आता अर्जुन, तेजस आणि अद्वैत तिघे पोहोचलेत घरी. कला आणि सायली पण पोहोचल्या. या क्षणाला कला नाही दिसत पण पूर्णाजी या तिन्ही पोरांना थकलेलं बघतात आणि म्हणतात, पोरांनो झाली का रे तुमची सगळी कामं आणि आता तुम्ही थकलेले आहात, चला आराम करा आणि उद्याच्या तयारीला लागायचंय लवकर उठून, चला पडा बरं. आणि आता कल्पना ताईंना त्या म्हणतात, चल बाई कल्पना मला पण घेऊन चल ग. आणि आता बघा सगळेजण आपापल्या खोलीत गेलेत झोपायला. विमलने ती जी कुमुद मावशी आली आहे ना, डुप्लिकेट कुमुद मावशी, तिला नेलाय बेडरूम मध्ये आराम करायला. आता तिचाही सीन मध्ये दाखवलाय त्यांनी. पण आता बघा सायली आता लगेच उद्याच्या तयारीसाठी लागत असते, म्हणजे एवढी थकून आली बिचारी तरी कामाला लागली बरं का. आता ते मधुभाऊ आलेत अचानक सायली समोर.
सायली म्हणते बरं झालं मधुभाऊ तुम्ही आलात, उद्याशिवाय निघू नका हं, थांबा आता आज रात्र इथेच. मधुभाऊ म्हणतात नाही ग बेटा, मला नाही निघता येणार, मला नाही थांबता येणार, सॉरी, उद्या मी सकाळी येईल लवकर. सायली म्हणते अहो मधुभाऊ पण थांबले असतात तर. मधुभाऊ म्हणतात बेटा तू खूप थकलेली दिसतेस ग. सायली म्हणते हो ना मधुभाऊ, आज खूपच दगदग झाली आणि घरात सगळी कामं पण पडली आहेत बघा. मधुभाऊ मनात विचार करत असतात सायलीशी ही बोलण्याची योग्य वेळ नाहीये, तिला मी आता काही बोलायला गेलो तर आणखीन त्रास होईल, आता सणाच्या दिवशी बोलू का. आता तेवढंच सायली म्हणते काय झालं मधुभाऊ, कसला विचार करताय, काही बोलायचंय का तुम्हाला. मधुभाऊ म्हणतात नाही रे बेटा, काही नाही, तुझ्या चेहऱ्यावरच्या थकव्याचा विचार करत होतो मी. सायली म्हणते अहो मधुभाऊ खरं सांगू का, असं वाटतंय की तुमच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपावं. तुम्ही लहानपणी कसे माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे, तेव्हा असं वाटायचं की कुठलंच संकट माझ्या जवळ येणार नाही. आईचा स्पर्श मला आठवत नाही मधुभाऊ, पण तुम्हीच माझे आई बाबा आहात. आणि असं म्हणून सायली आता त्यांना मिठी मारते. मधुभाऊंना रडू येतं. ते मनात विचार करतात बेटा मला तुझ्या हक्काचे आईवडील मिळवून द्यायचेत, पण या म्हाताऱ्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय काहीच करता पण येत नाहीये या म्हाताऱ्याला. आता असा विचार करतात ते. तेवढ्यात पूर्णाजी आवाज येतात सायलीला, सायली त्या मावशीला काय पाहिजे ते बघ ग बाई. सायली म्हणते हो पूर्णाजी. आणि मग सायली मधुभाऊ म्हणतात सायलीला बेटा आता मी निघतो हा. मग सायली म्हणते बरं मधुभाऊ, मी नाही अडवत तुम्हाला, तुमची बाळं तुमची वाट बघत असतील ना, त्यांनाही तर हा सण साजरा करायचा आहे. मग मधुभाऊ थोडंसं उष्ण हसू आणतात चेहऱ्यावर. त्यांना ना वाईट वाटतंय, ते खूप मोठ्या कन्फ्युजन मध्ये की सायली ही खरी तन्वी आहे, मी कसं सांगू सगळ्यांना. पण आता एक मोठा क्लू त्यांच्या डोक्यात आलाय बरं का, आता पुढच्या सीन मध्ये तुम्हाला दिसणार आहे. सायलीकडे ते असे बघून रडतात. सायली म्हणते काय झालं तुम्हाला मधुभाऊ, काही बोलायचंय का. आता मधुभाऊ म्हणतात सौबाळा, ए सौबाळा, आणि ते तिच्या डोक्यावरनं असे हात फिरवायला लागतात. सायली एकदम अस्वस्थ होते आणि म्हणते मधुभाऊ काही त्रास होतोय का तुम्हाला, काय झालं. मधुभाऊ म्हणतात नाही नाही काही नाही ग बेटा, येतो हं मी. आता त्यांचे डोळे भरून आले आहेत, त्यामुळे आता सायलीला पण जरा टेन्शन आले आहेत. मधुभाऊ आता तिथून निघून जातात, पण सायली विचार करते काय झालं, असे हळवे का झाले मधुभाऊ अचानक, त्यांना काही बोलायचं होतं का माझ्याशी, त्यांना असं अचानक का झालं मध्येच, मलाही असं का हुरहुर झाल्यासारखं वाटतंय. तर असो, सायली आता या गोष्टीचा प्रचंड विचार करत असते. आता पुन्हा इकडे विलन वाल्यांचा सीन दाखवलाय. ही गायत्री अचानक एकदम उठून उभी राहते आणि म्हणते कधी होणार आहे तुमचा धमाका ओ मैपत, तुम्ही ही जी बाई पाठवली आहे ती भरोशाची आहे का, नाही तर स्वतःही बुडेल आणि आपल्यालाही बुडवेल. मैपत म्हणतो माझी माणसं लेची पेची नाहीयेत ओ गायत्री बाई, अचूक लागतो माझ्या माणसांचा निशाणा. गायत्री म्हणते ठीक आहे, ठेवते मी तुमच्यावर विश्वास, पण बघू काय होतं पुढे, मी जरा तोंडावर पाणी मारून येते, रात्र वैराची आहे. मग मैपत तिला चहाची ऑफर देतो, चहा घेता का गोटभर माझ्यासोबत, मग ती हो म्हणते. सो आता मधुभाऊ टेन्शन मध्ये, रस्त्याने चालता चालता त्यांच्या विचार येतोय डोक्यात, काय करावं कसं सांगावं, सायली हीच खरी तन्वी आहे. म्हणजे आश्रमामध्ये एखादा फोटो असेल सायलीचा छोटेपणीचा, हा छोट्या तन्वीचा फोटो आश्रमात असेल, मी तो फोटो अन्नपूर्णा देवींना दाखवतो, असेल नक्की असेल. मी माझ्याकडे गाठोडं आहे, सायलीचं गाठोडं, मग जगाला ओरडून सांगेल मी की हीच खरी तन्वी आहे. आश्रमात पोहोच. आता मधुभाऊ अतिशय उत्साहात आश्रमात पोहोचले. तिकडे सायली थकलेली असते. अर्जुन म्हणतो अगं बायको जरा आराम कर, थकलीस किती तू. सायली म्हणते सणासुदीला बायकांना आराम नसतो, आई पण करतायत ना केव्हाच्या काम. मग अर्जुन म्हणतो अगं पण सध्या तुला आरामाची गरज आहे, बस ग 2 मिनिटं माझ्याजवळ, हे घे. आता सायली म्हणते काय आहे, मग हे घे सायली, याने तुला एनर्जी येईल, कसं तरी चॉकलेट देतोय तो तिला. सायली म्हणते नको सध्या मला, पण अहो मला ना मागे म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मधुभाऊ मगाशी आले होते बघा आणि ते खूप तणावात दिसत होते हो, पण त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचंय, जसं काही पण बोलता येत नव्हतं. अर्जुन म्हणतो अरे ते पूजेला येतील ना सायली, मग बोल ना तू त्यांच्याशी. सायली म्हणते निवांतपणा मिळाला की मी बोलेलच त्यांच्याशी, त्याशिवाय मलाही चैन पडणार नाहीये, अस्वस्थ वाटतच राहील. पण अहो मधुभाऊ ठीक असतील ना, त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी. अर्जुन म्हणतो इतकं काय टेन्शन घेतेस तू, ते ठीक असतील, हे घे चॉकलेट. आणि मग तो तिला चॉकलेट देतोच. आता इकडे मधुभाऊनी आश्रमामधले सगळे लाल गाठोडे जे त्यांच्याकडे आहेत ते सगळे काढले आहेत आणि ते तन्वीचं म्हणजे छोट्या तन्वीचं गाठोड शोधतायत, पण त्यांना ते सापडे ना. ते विचार करतात अरे देवा, मी तर गाठोडं इथेच ठेवलं होतं, कुठे गेलं. आश्रमामध्ये पोलिसांनी बरीच हलवाहलव केली, बाकीच्यांच्या आहेत गाठोडी इथे,
मग प्रिया आणि सायलीचं गाठोडं कुठे? तेवढ्यात तिथे कुसुम येऊन विचारते, काय शोधताय मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतं, माझं पुस्तक शोधतोय. ते जरा वसकतात तिच्या अंगावर. कुसुम म्हणते, हो हो, मग मी शोधून देते ना तुम्हाला. कुठलं पुस्तक आहे? अहो इथे तर मुलांच्या जुन्या वस्तू आहेत. मधुभाऊ म्हणतात, माहितीये मला, शोधतोय ना मी, जा तू, मी बघतो. कुसुम म्हणते, बरं बरं मधुभाऊ, मी मदत करू का? मधुभाऊ तिला ओरडतात आणि म्हणतात, मी एकतर इथे शोधतोय ते मिळत नाहीये मला, जा तू. आणि आता कुसुमला काही समजे नाही, असे काय चिडले. पण आता मधुभाऊंना खूप शोधाशोध केल्यावर सापडतच नाही काही. ते विचार करतात, अरे माझ्या सायलीचं गाठोडं गेलं कुठे? तिचे आई बाबा जिवंत असून तिला ते मिळत नाहीयेत. आता हे सत्य मी सगळ्यांना उद्या सांगणारच. त्यांनी ठरवलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि हा पुढचा सीन बघा. आता सुभेदारांच्या घरी सगळ्या पाहुण्यांची एंट्री झाली आहे. आता या कलाच्या घरचे आलेत. हे पूर्णाजीचे दोस्त भाल्या ते आले ना. आता आल्या आल्या पूर्णाजीने वॉर्म वेलकम केलंय त्यांचं. या या सगळेजण या. पूर्णाजी म्हणतात, अगो बाई भाल्या, किती वर्षाने भेटतोय. आता ते आजोबा म्हणतात, आबा म्हणतात, हो ना पूर्णे, अगं खूप वर्षाने भेटतोय आपण. मग पूर्णाजी खुश असतात त्यांच्या कॉलेजमेटला बघून. ते म्हणतात, आता मनसोक्त गप्पा मारायच्या आपण. पूर्णाजी त्या आबाची जरा गंमत करत म्हणतात, काय रे, अरे तुझी तर सगळी सुतारफेणी झाली आहे. त्यांच्या केसांवर जरा कॉमेंट केली त्यांनी. मग आता सगळे हसायला लागतात. पूर्णाजी असं म्हटल्यानंतर आबाजी म्हणतात, अगं पूर्णे, हळूहळू आता सगळीच अवयव संप करणार. पूर्णाजी म्हणतात, करणारच रे, पण मन तरुण ठेवलं पाहिजे आपण. त्यावर आबाजी म्हणतात, खरं बोललीस ग पूर्णे. अगं आपल्या मनातलं लहान मूल आहे ना, ते नेहमी जिवंत ठेवायचं बघ. पूर्णाजी म्हणतात, हो खरंय रे भाल्या तुझं. आता हा तेजस गायत्रीला टॉन्ट मारतो, ऐका बरोबर बोलतायत ते. गायत्री त्याच्याकडे रागाने बघते. आणि मग आबाजी म्हणतात, पूर्णे, लहान लहान गोष्टीत आनंद शोधायचा बघ. पूर्णाजी म्हणतात, हो बरोबर रे बाबा, तुझ्या माझ्यासारखी माणसं एकत्र आलीत की बघायचं कामच नको. एक आनंदाचं वातावरण आहे. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, अचानक प्रतापरावांना कोणाचा तरी फोन येतो. पूर्णाजी सांगत असतात या आबांना काय काय प्लॅन आहे आज. मग पूर्णाजी सांगतात, अरे मज्जा आहे, मस्त डान्स आहे, गाणं आहे, मज्जाच मज्जा आहे. आणि मग तेवढ्यात प्रतापरावांना फोन आलाय की त्यांच्या घरी जे नृत्य सादर करणारा ग्रुप होता तो येणार नाहीये. आता ते ऐकून पूर्णाजी टेन्शन मध्ये आल्यात. आधी तर त्या विचारतात, काय रे प्रताप, काय झालं? मग ते सांगतात, अगं पूर्णाजी, आपण त्या नर्तकांना बोलवलं होतं ना, अगं ते ऐन वेळेवर नाही म्हणालेत बघ. मग आता अचानक सायली पुढे येते आणि म्हणते, ठीक आहे, हरकत नाहीये, आम्ही करू ना मग सगळेजण डान्स. सायली म्हणते, पूर्णाजी कशाला आपला कार्यक्रम कॅन्सल करायचा, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही करू डान्स. काय ग कला, चालेल ना? कला म्हणते, हो चालेल ना, पण सगळ्यांना चालेल का? कल्पनाताई म्हणतात, अगो का नाही चालणार, नक्की चालेल. चालेल काय, धावेल. पूर्णाजी पण म्हणतात, हो चालेल ना आम्हा सगळ्यांना. मग आता सायली म्हणते, चला मानसी, कला तयार आहात ना? तेजस म्हणतो, तयार आहात तुम्ही? आता ही गायत्री म्हणते, हो हो करूयात. मग आता या तिघीही गेल्यात तयारी करायला बरं का. त्यांना छान आता मेकअप वगैरे करायचा आहे ना. आणि प्रेक्षकांनो, हा भाग तुम्ही आजचा टीव्हीवर बघायला मिस करू नका. खूप छान दाखवलाय हा शेवटचा सीन त्यांनी. आता इथून पुढे ना प्रत्येक जोड्याचे डान्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आता तुम्हीच जज करा की या तिन्ही जोड्यांपैकी तुम्हाला कोणाचा डान्स आवडला ते. उद्या मी जमल्यास तुम्हाला नक्की तो पोल टाकेल. तर बघा आता इथे ना ही मुलगी आली आहे. ही त्या कलाच्या लहान्या दिराची बायको आहे का? अरे देवा, ते तर कलाच्या बहिणीशी लग्न होणार होतं ना त्याचं, लहान्या बहिणीशी काजलशी. ही कुठून आली मध्येच? अरे देवा, मी पाहिलीच नाहीये ही मालिका खूप दिवसापासून. मग आता ती तिथे अँकरिंग करत असते बरं का. आणि म्हणत असते, आता अनामिका बोलणार, बाकी सगळे गप्प बसणार. मग ते आबाजी म्हणतात, अरे वेगळीच जबरदस्ती आहे तुझी. तर ती म्हणते, हो आहे, आता मी सूत्रसंचालन करते ना, मग मीच बोलणार. मग आता पहिल्या जोडीचं नाव घेते ती. अस्मिता म्हणते, अर्जुन सायली. मग ती म्हणते, हो अर्थातच, अर्जुन आणि सायली. आणि आता या दोघांनी अतिशय उत्कृष्ट गाण्यावरती डान्स केलाय बरं का. गाणं जरा वेगळं, मी किसन तुझा तू माझी राधा, तुझा प्रीतीत झालो मी आधा. या गाण्यावरती या दोघांनी अतिशय सुंदर डान्स केलाय प्रेक्षकांनो. गाणं पण जरा वेगळं होतं आणि खूपच सुंदर नाचले बाई हे दोघं जण. तर असो, आता इकडे पुन्हा महिपत, गायत्री आणि तो राहुल या तिन्ही विलनचा सीन दाखवला. आता ही खरी आहे बरं का, त्या गायत्रीची मावशी मध्येच दाखवलाय त्यांनी हा महिपतचा सीन. आता ती रडत असते ती मावशी आणि म्हणत असते, सोडा मला, मारू नका.
त्या मनाशीच बोलतात प्रेक्षकांनो, जरा भोळसर आहेत. मैपत त्यांना बघून म्हणतो, तुमची येडी कुमुद लॉटरी लागली मला. सुभेदारच्या घरात घुसून काम केलं माझं. गायत्री वहिनी थँक्यू बर का, थँक्यू. गायत्री म्हणते लक्षात असू द्या मैपतराव, नाही एक हात से दे एक हात से ले, असा नियमच आहे बरं का जगाचा. मैपत म्हणतो हो आहे ना, बरोबर बरोबर. तुम्ही माझ्या हातात जळतं कोलीत दिलंय आणि बदल्यात मला सुभेदारांची राख मिळणार आहे, राख. मग ती गायत्री म्हणते बदल्यात मला काय द्याल तुम्ही? मैपत म्हणतो अहो तुम्ही म्हणाल तेव्हा अर्ध्या रात्री मैपत 1000 तुमच्यासाठी. मग आता राहुल म्हणतो तुमचं बरं आहे, तुम्ही तुमचं एकमेकांमध्ये देवाणघेवाण केली, माझं काय करणार तुम्ही? मैपत म्हणतो तुझं काय आलं? अय बाबा तुझ्या त्या कलाला बुद्धिबळाचं प्याद केलं ना मी. तो राहुल म्हणतो पण मी अडकणार ना आता त्याच्यात. मग मैपत म्हणतात नाही रे काही अडकणार नाही तू. आणि कोणी अडकायला तो सुभेदार कुठे जिवंत राहणार आहे? नाही ना, अरे नाहीच राहणार आहे. पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय बरं का. अस्मिता म्हणते वा माझा भाऊ किती बेस्ट डान्सर आहे. कोणी म्हणेल का माझा भाऊ वकील आहे म्हणून? नाही म्हणजे मी शिकवलाय माझ्या भावाला डान्स, असं ती म्हणत असते. मग कल्पना ते म्हणतात अगं अस्मिता इथे काही पाहुणे नाही घरचे पण आहेत. आता तेवढ्यात ही नैना आहेत बरं का, ती बाहेर जाते आणि त्या राहुलला फोन लावते, तू कुठे आहेस काय करतोयस? आता मध्ये त्यांनी आधी गायत्रीचा, सॉरी यार मी गायत्रीच म्हणते हिला, मानसीचा आणि तेजसचा डान्स दाखवलाय. राधा राधा माझी राधा कुठे गेली, आणि त्या राहुलला त्याच्या बायकोचा म्हणजे नैनाचा फोन येतो, तो तिच्यावर डाफरतो, तुला काय करायचं ग, मी कुठेही असेल, मी काय लहान बाळ आहे का? आता मध्येच मैपत म्हणतो काय डेअरिंग आहे रे तुझ्यात, बायकोला ओरडतो तू, सॉलिड आहे बाबा तू. आणि मग अचानक तो राहुल बोलून जातो ओ मैपत साहेब जरा 5 मिनिटं थांबा, आणि ते त्या नैनाने ऐकलं. मग नैना विचार करायला लागते की मैपत कोण आहे, आणि इकडे मैपत त्या मावशीकडे बघून म्हणत असतो आता सुभेदारच्या घरात धमाका होणार, खोटी कुमुद धमाका करणार, पूजा अर्चा झाली उद्याची, नैवेद्य झाला की मग बुम. आणि प्रेक्षकांनो बॉम्ब जो आहे ना तो अशा पद्धतीचा बॉम्ब नसावा असं वाटतंय, पण बघू आता पुढे काय घडतंय. आता बॅक टू सुभेदार होम. पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. आता ती अनामिका सूत्रसंचालन करत म्हणते तुम्हा सगळ्यांना मजा येते ना? मला येते. आणि आता ही जन्माष्टमी कायम आपल्या स्मरणात राहणार. आणि तिसऱ्या जोडप्याला आमंत्रण देते. आता तिसरं जोडपं म्हणजे अर्थातच अद्वैत आणि कला, या दोघांचा सुद्धा अतिशय सुंदर आणि सुरेख असा डान्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ह्या दोघांनी पण ते कोणतं गाणं आहे बघा, ते झगमगा झगमगा ते गाणं आहे ना, त्यावरती डान्स केलाय. कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला. आणि मग तिन्ही जोडपे एकमेकांना जॉईन होतात आणि सगळ्यात शेवटच्या डान्सची सांगता होते. त्यावेळेला त्यांनी यदा यदा ही धर्मस्य या श्लोकावरती या गाण्याची समाप्ती झालेली आहे आणि छान अशी सांगता केली आहे. सगळ्याच जोडप्यांनी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट नृत्य केलेत. सगळ्यांसाठी एक लाईक नक्की करा आणि माझ्यासाठी सुद्धा. तर बघा आता पुढच्या प्रोमोत त्यांनी असं दाखवलंय की अर्जुन आणि सायलीला एक खेळणं दिसतं त्यांच्या बेडरूम मध्ये, आणि त्या खेळण्यासोबत एक चिठ्ठी असते. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होणार पूजा, होणार आरती, मग मिळणार मृत्यूचा घोट, होणार तांडव, शिजणार भात, असं काहीतरी लिहिलंय त्यामध्ये. प्रेक्षकांनो मी पण कन्फ्यूज झाले बाबा. तर असो, आता उद्या तो लगेच बॉम्बस्फोट वाल्यांचा जो स्क्वॉड असतो ना तो बोलवतो अर्जुन. ती बॉम्बवाली लोक येतात आणि याच्या घरात सगळीकडे तपासतात तर कुठेच बॉम्ब मिळत नाही. पण अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये काहीतरी टिंग 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 वाजतं जोरात. आता बघूयात बॉम्ब निघतो काय होतं काय नाही. अजून 2 दिवस राहिले बाबा प्रेक्षकांनो. पण हुश आजचा एपिसोड सांगितला मी. खूप खूप टेन्शन येते प्रेक्षकांनो मला हा महासंगम सांगताना. लिटरली मी सांगू शकत नाही तुम्हाला. पण असो फायनली इथपर्यंत पोहोचले मी. आता 2 दिवस अजून शिल्लक आहेत. बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा एपिसोड आवडल्यास प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.